तुम्ही जर ट्रेन म्हणजेच रेल्वेमधून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल 20 मे 2025 पासून लागू करण्यात येणार, ज्याचा परिणाम थेट करोडो प्रवाशांवर होणार आहे. म्हणजे रोजचे जे जनरल तिकीट वापरून जे प्रवासी प्रवास करतात त्यांच्यावर तर परिणाम होणारच आहे, परंतु जे वेटिंग एसीवाले किंवा रिझर्वेशनवाले जे त्यांच्यावरती सुद्धा याचा परिणाम होणार आहे. 20 मे पासून होणाऱ्या या बदलामुळे रेल्वे तिकीट आणखी सोयीस्कर आणि ट्रेन प्रवास सुद्धा सुकर होणार आहे. आता हे बदल होणार, पण कशामुळे हे बदल केले जाणार आहेत, नेमकं कारण काय आहे, याची सर्व माहिती रेल मंत्रालयाने दिली आहे. याचा प्रवाशांना काय फायदा होणार, काय तोटा होणार, याची सुद्धा माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे. ही माहिती नेमकी काय असणार आहे आणि फायदा व तोटा काय असणार आहे, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्याशिवाय कोणते नियम बदलण्यात आलेले आहेत, कोणते बदल करण्यात आलेले आहेत, याची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. ज्या नियमांमुळे ट्रेन तिकीट लोकांना सोयीस्कर होणार आहे, ट्रेनचा प्रवास हा सोयीस्कर होणार आहे, अथवा त्यांचा तोटासुद्धा त्यामध्ये होणार आहे. तर तोटा कोणता होणार आहे किंवा ट्रेन प्रवास लोकांना सोयीस्कर कसा होणार आहे, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन ऑन करू ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. अलीकडेच नवी दिल्लीमध्ये रेल्वे स्टेशनवरती गर्दीमुळे बरेच जण नुकसान झाले, बऱ्याच जणांचे जननुकसान झाले. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे किंवा हे बदल करायचे ठरवले आहे. त्यातल्या त्यात जनरल तिकीटमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत. आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे AC वेटिंग तिकीट तसेच स्पेशल रिझर्वेशनवाल्यांच्यात सुद्धा बदल होणार आहे, परंतु खास करून जनरल तिकीटमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहे. तर हे बदल कोणते असणार आहेत तेच आपण आता पाहूयात. त्यातील पहिला बदल आहे जनरल तिकीटवरती ट्रेनचे नाव फिल करणं. म्हणजेच आता जनरल तिकीटवरती ट्रेनचे नाव फिल केले जाणार आहे, म्हणजे लोक ऐनवेळी ट्रेन चेंज करणार नाहीत आणि याचा फायदा करोडो जनतेला होणार आहे. यामुळे गर्दी होणार नाही, ट्रेन प्रवास सोपा आणि सोयीस्कर होणार आहे. त्यानंतर दुसरा बदल आहे तो म्हणजे जनरल तिकीटच्या वैधतेमध्ये बदल होणार आहे. जनरल तिकीटची एक व्हॅलिडिटी असणार आहे. 3 तासाच्या वरती कोणताही प्रवासी प्रवास करू शकणार नाही, म्हणजेच तिकीट घेऊन 3 तास झाल्यावरती प्रवास करू शकणार नाही. फॉर एक्झाम्पल, एखाद्या प्रवाशाने आत्ता तिकीट काढली आणि त्यानंतर 3 तासानंतर तो ट्रेनमध्ये प्रवास करणार असेल तर त्याला प्रवास मिळणार नाही. 3 तासाच्या अगोदर त्याने जर ट्रेनमधून प्रवासाला सुरुवात केली तरच त्याला प्रवास हा मिळणार आहे. त्यानंतर पुढचा बदल आहे वेटिंग तिकीटच्या नियमांमध्ये बदल. आता वेटिंग तिकीटवाल्यांना AC किंवा स्लीपर कोच किंवा स्पेशल तिकीटमध्ये प्रवास करता येणार नाही. त्यांना आता जनरलमधूनच प्रवास करावा लागणार आहे. म्हणजे वेटिंग तिकीटवाल्यांचा हा सर्वात महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. त्यांना ऐनवेळी AC स्लीपर कोचमधून प्रवास करता येणार नाही, कारण यामुळे ज्यांनी स्पेशल रिझर्वेशन केलं आहे त्यांना अनेक अडचणींना सामना द्यावा लागतो आणि त्यामुळेच रेल्वे मंत्रालयांकडून हे वेटिंग तिकीटवरतीचा नियम आहे तो बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पुढचा बदल आहे ॲडव्हान्स रिझर्वेशन बुकिंग. आता ॲडव्हान्स तिकीट बुकिंग असतं, रिझर्वेशन असतं, त्याचा पिरियड हा कमी करण्यात आलेला आहे. आता ॲडव्हान्स रिझर्वेशन म्हणजे अगोदरच खूप दिवसापूर्वी ज्या लॉंग प्रवासासाठी ज्यानं रिझर्वेशनने तिकीट बुक केलं आहे अशांचा पिरियड आता कमी झालेला आहे. म्हणजे पहिला हा पिरियड 120 दिवसांचा होता, तर आत्ता हा पिरियड 60 दिवसांचा करण्यात आलेला आहे, म्हणजे 2 महिन्यांचा. आता तुम्हाला जर कुठे लॉंग रूटला जायचं असेल तर तुम्हाला फक्त 2 महिने अगोदरच तिकीट बुक करावी लागणार आहे. या अगोदर 120 दिवसांचा हा पिरियड होता, आत्ता हा पिरियड कमी करून 2 महिन्यांचा करण्यात आलेला आहे. त्यामुळे जे लॉंग रूटला जे प्रवासी ट्रेनमधून प्रवास करतात त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आहे. हा पिरियड कमी करण्यात
आलेला आहे। तर हे 4 बदल करण्यात आलेले आहेत, 20 मेपासून लागू होणार आहेत। या अगोदर आपण एक व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट केला होता, तो 8 मेपासून सुद्धा काही नियम हे बदलले होते आणि ते नियम बदललेलेच आहेत। त्याचा एक लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे, तो सुद्धा पाहून घ्या। हे आत्ता जे मी 4 नियम बदललेले सांगितले हे 20 मेपासून लागू करण्यात येणार आहेत, 20 मे 2025। सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।